हा माईक जवळ धरा. आयराने बोलताय सो. हा आयरन मीच आता येतं आयरन. मराठी मला जमत नाही कधी आखो. अरे 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 हा शांत बसा. बाबाजीना अनुभव म्हणजे आज ना माले बडखा येर आणतात. मग बराच डॉक्टर बघू मी आता चालू 1-1.5 महिना बहीण. बाबाजी म्हणतो मला बडखात जाईन रा ना डायरेक्ट दम कोंडास बडाकडा आठ कर. दादा म्हणे तुम्ही अनुष्ठानले बशी जा म्हणतो. बाबाजी मी तरी शनिवार लिहून याच शनिवार लिहून मागला शनिवारले. बाबाजीला म्हणतं मला काही बसाडू नका हो ऐका. बाबाजी म्हणे काय म्हणतं उजीच आटके आहे ना मला चांगला दवाखाना ॲडमिट होऊ द्या हो म्हणतं. नाही हो दादा तुम्ही काही घाबरू नका म्हणे बसा म्हणे मी आहे म्हणे काही टेन्शन करू नका म्हणे. मग तरी मी बाईल सांगते तर तू बोल म्हणतं. बाईल म्हणतं बाबाजीने सांगे बाबाजी काही नका त्यासले बसू नका त्या घरी येऊ द्या अशी काही ना काही निमित्त करी मी 4,000 द्यात आजच. तरी बाबाजीकडे मी 4,000 द्या म्हणे इच्छाच नाही होती अनुष्ठानले बसानी म्हणा बडका आटके राहतात. म्हणतं बाबाजी म्हणा काही खरं नाही नाट येते बडा वावरे शिवरे शेठ कोठेच दवाखाना डॉक्टर कोठेच भेटावणे बुवा आठे काय होईना ते. आणि बाबाजी चांगलं ना रे बशीत जाय दादा म्हणे. बाबरं म्हणतं काहीच जमली बुवा या ते म्हणे. बाईल म्हणतं तू तर सांग बाबाजीले त्यासल्या घरी उद्या बाबाजी अशी. मग बाईली शिकारती तर मी बाईल म्हणतं तू बोल बरं का बाबाजी हा म्हणे. मी गुमत मा बाबाजी म्हणतं आई म्हणे बाई बोल राही नाही. बाबाजीने सांगे बोलायला की बाबाजी सांगे नाही ना ताई बसू द्या म्हणे दादाला काही जवाब नाही म्हणे. म्हणतं बाबाजी काय हो दादा मी आहे बसा म्हणे. बशी गुत मला अजूनपर्यंत खोकला बी होणार नाही ठुसकी बी नाही तिरच नाही काहीच होणे नाही. नाहीतरी मना घर इथला कामे येतं मना फोन तर केल्या फुल रेंज आहे. मना फोन मग इथला मिस कॉल लिहिले तर लोके म्हण राही ना कोता फशी घ्या का कोता गमाई यावं फुल फोन इरा मी कोणल्याच काही सांगा नाही. सर्वाजले सांगित्या म्हणतं मुंबई जायल्याच सांगित्या कोणले बी मग काहीच बोली नाही राहिलो अशा ना. बाबांना इतका चमत्कार शे काहीतरी शे ताजा अनुभव आहे. इथला पाणी राहता युवराज दादानी मस्त कुठे बनेल होती. आता ताईन बडं पाणी आहे पाणी आहे आणि आम्ही जटे बसेल तटे पाणी जे नाही. इथला पाणी मग तटे हेच नाही. बाबाजी म्हणतात पाणी येला घ्या आमनाकडे असे वाटे बांबले कुठे बडी झोपी काही काल पण आम्ही जटे बसले तटलगून अजून पाणी पोचणार नाही. तर काय ताजा अनुभव आहे. आणि एक गोष्ट आहे तो जास्त दूर ना अनुभव काय सांगू वाटत नाही पण मी तर सांगेतेस तुमले. मी पत्रामा राहणारा माणूस होतो. मी गावना सरपंच आहे. मी आज ते कुणाल बाबांना कट्टर समजत आहे. बाबाजीकडे येवाना अगोदर म्हणे शुक्रवारले निवड बी होईनी भाजपना सरचिटणीस मी कुणाल बाबांना कार्यकर्ता आहे. मग बाबाजीला अशी सांगा म्हणतं मला घर बांधा नाही घर बांधायचे पण माझा जागा नाही. बाबाजी गावाचं नाव सांगा ना. बुडाणा गावाचा माजी सरपंच आहे ना ते विद्यमान BJPचा सरचिटणीस आहे आणि धनगर समाज युवा जिल्हा अध्यक्ष पण आहे धुळेचा. बाबाजीला म्हणतं मला घर बांधा नाही पण मनाकडे जागा नाही. मी जी जागावर राहस ती धुळे शहरना जो आमदार आहे ना त्यांनी शाळा आहे मापा मी तडेच राहस पहिला पाहिजे 1970 पाहिजे मला वडील ना त्याचा संबंध आहेत बाजूना मग मी तटे राहस. मग बाबाजीला म्हणतं मापा जागा नाही. मग मी काय कर मी विचारत नाही बाबाजीला. बाबाजी म्हणतं घर बांध. दादा म्हणे सटाणाले अनुष्ठान होतं त्या दिवस सटाणाला अनुष्ठान होतं. हां तो माणूस ना भरपूर विश्वास होई म्हणतं मानावर माले का पण नाही म्हणे. पहिला पण आपला संबंध चांगला आहे ज्यानाकडे संबंध आहे अशा राज माणूसले तो आपले नाही म्हणावणे बाबा अशी. मग मी सामनेवाला बी विचारा नाही काही नाही. बाबाजी म्हणतं घर बांधाय नाही म्हणा उद्घाटनले किरूच आपले भूमिपूजन काढतं. मग दादा म्हणे सटाण आले अनुष्ठान आहे अनुष्ठानी सामता झाली का ते दिवस तारे 600 म्हणे. बाबर म्हणतं चाली बाबाजी ही लागा. मी बाबाजी त्या सामनेवाला विचारा बी नाही जागा ना काही विचारा नाही. हा म्हण तिथं ही लागा म्हणतं आणि आपल्या आशा रास ज्यावर प्रेम रास तो मला हाच म्हणे बोल नाही कसाल म्हणे. मग बाबाजी म्हणतं लगेच मी बाबाजीला सांगा हा म्हणा घे 3 रोज राहण्यात उद्घाटनले अशा. बाबाजी म्हणतं मी ज्यानी जागावर रस्त्याला विचारेल ना एक सोबत विचारल्या ना दादा म्हणे. मग तरी विचारलेस म्हणतं साला काय. मग गहूच्या मालक ज्याने जागा होती त्या बा तर दादा तो आता आमदार आहे आता चालू शहर ना ते अनुप अग्रवाल त्याने जागा आहे बाबा. मग तर साहेब मला घर बांधा नाही तुम्ही जागावर काय करू. अरे काय करतो म्हणे धरमराज अजिबात घरी गुरी नाही बांधायचं म्हणे जागा कोणालाही देता येतील का म्हणे चालणार. म्हणतो हो बाबरे बाबू ते सुट राही ना ते मोरत निघे हो का काय नाही बघ म्हणतात. मग बी घर उनो बाईल म्हणतं घर गुरु नको आपण 5 पत्रा राहता ना पत्रा मार राहू दे काही नको आई टेन्शन नको लो आई घरने घरने काही लोक नाही म्हणतात बिगर काम आपली इज्जत जावा ना खे जाऊया को 2 पैसा होणार जास्त तो आपण करले काही. मग बाबाजीला संध्याकाळला अचानक फोन होणार आणखी. बाबाजी म्हणे दादा परवा तयारी करून ठेवा बरं म्हणे.
मग मी बाबाजीले नाही सांगत नाही ती गोष्ट, मी नाही सांगत नाही बा काय. मग बाईले म्हणतो तू काल दिस ना दिवस उगना समताना जशा तुम्हाला कार्यक्रम आहे तशा तो सटाना ना कार्यक्रम होता. बाईल म्हणतं बाबाजी गाई मागाई नाही सांगता जेव्हा घरनं उद्घाटन नाही. दादा सरपंच हे निवा कार्यकर्ता आहे, दादाला जागा नाही म्हणणार ना, कितला अपमानिस्पद आहे. म्हणतात हे ना तू काय कर, तू जाय बाबाजी पा, आमल्या जागा नाही म्हणणार ना अशी. मग मी बाबाजीने मला मंत्र दिला होता, अनुमंत्र. मग मंत्रानं मी अर्धा तास जप करा. बाईल म्हणतात तू बी बाबाजी पा जाय, आखो आमदार पा मी पट्यारांगत जास. बरोबर काय म्हणस काही नाही, तू बाबाजीला सांग दे बाबाजी त्या जागावाला नाही म्हणणार. मी जर सांगा म्हणे इज्जत न बी खोरा होई जाईन, दादाला ते बोलतात मानतात, दादाला बोलतात सांगतात, दादाला ते जागा बी भेटणे राहील अशी होई जाई म्हणतो. तू जाईन सांगितले. मग बाई निघणी सटाणाकडे, मी निघणू दोडाले. तर जे होई ती आता भगवा आणि बाबाजी नाव लिहिलं. बाबाजीने जप करायला सांगितलं होतं, जप काही बी अडचण होती अर्धा तास जप करल्यात जावं ना बा. मी जप करली जात. जप करानंतर मी गहू पायी बी आते निघणे, काय म्हणस काय नाही पट्यारांगत. तरी गोष्ट जावल्यानंतर बाबाजी नाव तुम्ही आमदार साहेबले सांगा म्हणतं मला सांगा. अरे तर भावी तुला केव्हा नाही म्हणणार. डायरेक्ट मला सांगितलं हो. मी डायरेक्ट चकित आलो. मला पहिल्यांदा डायरेक्ट नाही म्हणून दिलं आणि बाबाजी कसं काय म्हणले बा आता लगेच. त्याने हा म्हणून दिलं मला, जा म्हणे तू काही जितके घर बांधता येईल जितकी जाग्यात घर बांधता येईल तितकं बांधून घे म्हणे, जा म्हणे. मग बाई सटाणाले पुसली नाही. बाईला फोन केला, अगं बाबाजीला सांगू नको म्हणता, हा म्हणते आपली जागा ना तू घरी लाग म्हणता हाती घर. मग बाईले घर बोलायली तर बाबाजीला सांगत नाही आम्ही काय किस्सा होई नाव अशी. बाबाजी तटे जवळ येऊन मी तटे किस्सा सांगा. मग बाबाजी म्हणतं बाबाजी फार चमत्कार आहे तुम्हाला. आज तुम्हाला सांगत बाबाजी दखाल जशा आहे तशा नाही हा. बाबाजी फार वेगळा महादेव आई सप्पतलेन मनी सप्पतलेन सांगत. मी निलावते हॉस्पिटल मागू आपले तुमले माहिती होई काही दव्या कावीड काही काव्या कावीड रास मला कावीड वै घेता ओरिजिनल आहे का दादा दव्या कावीड वै घ्या. मी निलावते हॉस्पिटल मागू ॲडमिट व्हावले. मी बाबाजीला सांगा आणि थोडा संबंध जमना. मग निलावती 1 वर्ष होई ना ते गोष्ट बाबाजी 1 वर्ष झालं असेल 1 वर्ष. मग निलावती हॉस्पिटल मी ॲडमिट राहिलो 3 दिवस. बाबाजीनं अचानक फोन, का सरपंच दादा कुठे आहेत म्हणे तुम्ही. म्हणतं बाबाजी आम्ही हॉस्पिटलમાં ॲडमिट आहे म्हणे. काय वै घे म्हणता कावीड वय जायलो आणि आपला कल्ला लोकेश ना काय राज आमना कल्ला दुया ना डॉक्टरने काय सांगा मला कावीड ना असे राज म्हणे धर्मा अमिताभ बच्चनले त्याला नीट वय नाही तुला कदा नीट वय म्हणे अजून. आई ते तू ते म्हणतो मी ते किरकोळ आहे का का ते अमिताभ बच्चन त्या काही नीट नाही मागाय काय नीट होईल. मी डायरेक्ट तडे गो बाबाजीना फोन ना म्हणतो बाबाजी मला कावीड वय जायले कसं काय करू. म्हणतं मी 2-4 रोज अजून ट्रीटमेंट लिहिन काहीच नाही तुम्ही लागा म्हणे डायरेक्ट. म्हणतो नाही हो बाबाजी अशी काय बाई म्हणे नाही बाबाजी बोलायला ना चला म्हणे. मग मी डायरेक्ट डॉक्टर पण डिस्चार्ज लिहितात तशा जुनू म्हण म्हणा मी आशा करू बाबा बाबाजी पाहून बाबाजी म्हणे तुम्ही आशा का करा ना. नाही हो कितला चन्ना ताप मी अशा चेक करच म्हणतात. काय जवाब नाही म्हणे आपले MP मा आश्रम आहे तडे अनुष्ठान आहे म्हणे तुम्ही लगेच तयारी करा परवा दिवस जाणं आहे म्हणे. परून दिन आपले जाणं आहे हो बाबरे म्हणा ते सुहास गुती राहणार का तर परून दिन जाऊ म्हणता विषय. या सर्व मंडळी होती आपल्या सटाने आपला युवराज दादा या सर्वजण होता. म्हणतं बाबाजी शक्य व्हावं बाबाजी ते नाही म्हणता ये नाही. बाईल म्हणतं तू सांग बाबाजीले म्हणा सुहास गुतच नाही शक्य. बाबाजीनं लगेच आज जावा नव्हतं आज सकाळी जसे आज जाई राहणार आजच 1 वर्ष ना ते घटना आली. आजच मला फोन हो ना सरपंच दादा म्हणे होईल का तयारी. म्हणतं बाबाजी शक्य नाही हो सुहास दाबाई राहणार ऐका म्हणा केव्हाही जाई नका नका काय जवाब नाही म्हणे मी बसा म्हणे गाडीमा. म्हणतं केव्हाही राहणार तुम्ही रातले. म्हणतं बाबाजी नका हो ऐका तुम्ही येऊ नका मला नका लई चला काहीच नाही म्हणे तुम्ही चला म्हणे मनसंगे म्हणे. म्हणतं बाईल म्हणतं काहीच जम नाही हो गंमत. मग मी विघ्नहार्थ हॉस्पिटल आहे चांगलं मी दवाखाना माझा विघ्नहार्थ हॉस्पिटलमा मेडिसिन ना डॉक्टर त्याला चांगले विचारले दादा मला अशा बाबाजी लई जाय राही ना मना सुवास सवा जर काही अटकणार चांगल्या गोया दे 2-1 हजार गोया लिहिद्यात मी बाबाजीला न सांगता. मग बाबाजीला न सांगता लिहिद्यात. मग रातले बाईल म्हणता आहे देखील सकाळी काय करता काय वय जाई लोक काय म्हणतील बाबाजीने काय करता कोई तू बी चाल म्हणतात संगे काय वय जाई म्हणा अशी बिगर बरोबर आहे का नाही. तू बी चाल संगे बांधी पोतडी मा थैल्या तुल्या जावरी जात लोक म्हणे कोड चालणार म्हणतो ऊस करायला चाललो कोड जाई राहीन मी जाई राहीन काका थांबा मी निघू मन म्हणा. संध्याकाळी बाबाजीने रातले 11 वाजता गाडी होणी आणि बाबाजीने आय सर ते अशी करेल ना सर्व मंडळीला माहिती विचारल्या बरं कोणले बी तार निघेल आय सर टायर ना तार निघेल दादा बाबाजीने गाडीनं तार निघेल बाबाजी जाव नाही म्हणतो कोठे फुटी जाई नाही दादा काही नाही हो पुढे बदलायली होत
हाय कुठे पुढे 1200 किलोमीटर पुढे गो गाडीनं काहीच होईल नाही आता हो बाबा सर्व मंडळीला माहिती तार निघेल गाडी मग जेमतेम गो म्हणा त्या जीव मुठ माझदार होता ना जीव म्हणा काय बस नाही काही नाही म्हणा काय होईन काही नाही बाबाजी काय नीट होई वाटाच का तुमले नाही शक्य वाटाय पण माल वाटत म्हणा बी त्याच्या बरोबर बाबावर पहिले भटणार नाही म्हणतो बहीण डॉक्टर MD डॉक्टर दमी घ्या आता बाबाजी काय सांगणार नाही दादा बसा म्हणे सकाळी उठणी तरी MP मा तर मंत्री साहेब उन्हात ते बाबाजींना चांगला जाऊन नाही जागा दिले मोठे बाबाजीले हां चला बाबाजी उन्हात लगे अनुष्ठानी सांगता म्हणे सरपंच दादा कदा आहेत म्हणे म्हणतो मी आता हो बाबाजी मी तर जीवदा पाडू राहायचं म्हणतो चला म्हणे बसा म्हणे बाबर बसू बाबाजी म्हणतो त्या गोया लिहिली होत्या काहीच नाही एकही गोळी आणि म्हणे काय होईन म्हणे जबाबदारी म्हणे हो बाबर काय जमणी भाऊ म्हणता आई गंमत आहे गोया बी नाही गोया ते लिहू द्या नाही काहीच नाही म्हणे बाईल म्हणतं तू मावर ध्यान राहतेच आहे म्हणा काय होईन काही नाही दूरतीन बोला नाही बी नाही सांगेल आणि आई साक्षीत आई मंडळी आणखी बरोबर येईल आणखी म्हणतं काय गंमत जमणी बोया ते बाबाजीनं काय गुताडा भो गाड मग मी बसनो मला गॅरंटी नाही होती बाबाजी काही ताप जाई अशी काहीच जावं नाही मला गॅरंटी होती डॉक्टरच काही जाई नाही राहणार बाबाजी काही जाई अशी उगना पहिला रोज थोडंसं मनमनात चेक करले जाऊ अशा पै अजून जाई नाही राही ना बरं भाऊ मी मनमनात म्हणले जाऊ आणि जीवन खरं माणूसले मानसिकता माट टाका शंका कितला ही राहणार काही नाही बाबले मग दुसरा रोज बी उगना आई अशा चेक करले जाऊ काहीच नाही बाबरे अजून काहीच काही तिसरा रोजले थोडं थंड अंग आणि बाबाजीनी अनुष्ठान ते 3.5 दिवस ना ठेल तर 4 दिवसपर्यंत मी मौन सोडे नाही मला मनमा भीती आखो मी कावीड वही घेते वही घ्या म्हणतो दरम्या का मुक्का होईच असं म्हणतो मी माय बाबाजीने काय जमाडी आहे का मग राहते कावीड ते कोटे मुक्का होईच असं म्हणतो मी बाबाजी बोलाना बी नाही सांगे आणि 3.5 रोज 4 रोज लाई देतात बापरे काय जमनी भाऊ यात बोलतीच गंमत जमनी भाऊ म्हणता यात 5 रोजले सोड 5 रोजले सोडा नंतर असे सोडा अनुष्ठान बोलायला लागणं खुश होई गो अंग बिंग गोईन मन अंग चेक करू काहीच नाही बाईल म्हणता एकदम खुश होई गो मी काहीच नाही मग तरी म्हणा बाबाजी रुसाने पुरा आनंद मा होणे मी तता येईल फुल खुश मग आता याव डॉक्टर रान्ना बा जाऊ दे म्हणतो मला अजून चेक कर लिहू द्या म्हणतो म्हणे डॉक्टर बा गहू मी डॉक्टर म्हणे कोणता डॉक्टर बा स्टेटमेंट लिहिते म्हणे तुला कावीड नेल वय घ्या म्हणे तू माय ना हो दादा आम्ही कुठे स्टेटमेंट लिहिलं नाही म्हणता रे अशा बाबाजीला खूप चमत्कार येतं बाबाजी दकास तशा नाही आहे बाबाजी फार वेगळा आहे बाबाजी आता युवराज दादा सारखा आमसारखा 0 मधला लोकेशले बाबाजीनी गावेस मा एकदम हिरो करेलेत आणि गावाला बी म्हणतं याचे काय भेटेले असे काय शेवो आणि बाबाजी अशी दुवा आहे पेटी मधला पैसा बी आला तरी पैसा येतात इथली दुवा आहे बाबाजी बाबाजी जे सांग ना ते खरं आहे पण एक फक्त तुम्हाला विश्वास पाहिजे विश्वास शिवाय काही नाही बरं हरिओम दादा सर्व गाव एक जोरदार टाळी वाजा हरिओम सर्वप्रथम बाबाजीला नतमस्तक होतो माईक जवळ धरा थोडंसं सर्वप्रथम बाबाजीला नतमस्तक होतो मला आयरिनी भाषा येत नाही माफ करा मी मराठवाड्यातला हिंगोली जिल्ह्यातला आहे आणि बाबाजीचा योग युवराज सरामुळाला युवराज सरांना पण त्यांच्या परिवाराला पण मनापासून आभार व्यक्त करतो मला इथपर्यंत आणलं एक वाहून जाणाऱ्या माणसाला चांगला मार्ग दाखवला युवराज दादांनी मी त्यांचे खरंच मनापासून आभार व्यक्त करतो बाबाजी इथं हिंगोलीहून इथं येण्याचं कारण आता हे सांगायचं म्हणजे फार मोठी कथा आहे माझी तरी पण मी अनुष्ठानाचा जो अनुभव आहे तेवढा सांगतो तुम्हाला आता अनुष्ठानाला यायची आम्ही दोघं माझी मंडळी आणि मी पण आलेलो आहो बाबाजी आमच्या इथं 17 तारखेला आले होते तीच आमची खरी दिवाळी झाली त्याच दिवशी मागं आयुष्यातला सर्वात वाईट दिवस यावर्षी मी बघितलेले आहेत बाबाजी आणि अनुष्ठानाला इथं आलो आम्ही दोघं पण आलो अनुष्ठान खरंच हे परमेश्वराला मिळण्याचं साधन हे बाबाजीच्या माध्यमातून आपल्याला मिळालेलं आहे तुमच्या गावामध्ये तुम्ही अनुभव घेतला नाही घेतला ती गोष्ट वेगळी आहे पण ज्याला कळालं तो बाबाजी खरंच खूप मोठे साक्षात शिवप्रभूचे अवतार बाबाजी आहेत मी आमच्या घरी 1 वर्ष झालं मला झोप काय आहे ते माहीत नाही गादी आहे पलंग आहे फॅन आहे सर्व आहे आणि या अनुष्ठानात अक्षरशः एका आपण बसायची तिथं इच्छा होत नाही तिथं अशी साखरेसारखी झोप यायली
देवाच्या नामस्मरणात एवढी मोठी ताकद आहे हे बाबाजीच्या सांगण्यावरून आपल्याला कळालेलं आहे. आणि विशेष म्हणजे आमच्या मालकिनीला मायग्रेनचा आजार आहे बाबाजी, सोबत गोळ्या आहेत, झेंडूबाम हे लावल्याशिवाय आम्हाला झोप यावर्षी तर काही येत नाही. पण तिला पण ती गोळी घ्यायचं काम पडलं नाही, मला पण झेंडूबाम लावायचं काम पडलं नाही. आणि इथून पुढे मात्र ते करायचंच नाही. ते गोळी घेतली हॉस्पिटल आहे, आता डिस्चार्ज होईल अजून. आम्ही अनुष्ठानात गोळ्यात जमा करून घेतो असतो पहिला. मागचा अनुभव, आता इथं येण्याचा अनुभव म्हणजे खूप सांगायचं झालं तर मी एक छोटा व्यापारी होतो. माझ्याकडे हाताखाली 2 दुकानं आहेत. एक कृषी केंद्र आहे, एक खरेदी विक्री मालाचं दुकान आहे होतं. आमच्या भागामध्ये सर्वात उत्कृष्ट पीक म्हणजे हळदीचं पीक आहे. हळद, आमच्या इकडं तूर, सोयाबीन हे खरेदी विक्री करीत होतो मी. माझ्याकडे 4-5 मुलं होते नोकरीला, 7-8-10 हमाल होते. खूप काही भरारी घेतली, लाखोचा व्यवहार, खूप काही कमवलं. आणि नियतीला म्हणा, आपल्या नशिबात म्हणा, प्रारब्धात म्हणा, करोडोचा व्यवहार रोडवर आला, लाखोची प्रॉपर्टी गेली, सर्व काही गेलं. आज मी शून्य झालो. इथं येण्याचं म्हणजे मी पंचमीच्या दिवशी ज्यावेळेस माझ्याकडं लोकांचे पैसे आहेत ते दुकानात येऊन बसले. ते म्हणले, बाबा आज काही कर, आम्हाला आज पैसे पाहिजे, नाहीतर आम्ही तुला सोडणार नाही किंवा तुझ्या घरी येऊन बसणार. काय करावं? ज्यावेळेस माणसाला काहीच पर्याय दिसत नाही त्यावेळेस माणसाला एकच, ज्या स्वाभिमानानं जगणाऱ्या माणसाला फक्त एकच पर्याय असतो. सगळे पर्याय बंद झाल्यावर त्याला शेवटचा पर्याय वरचा दिसतो. त्याला मृत्यूच्या पलीकडचं काही दिसत नाही. पंचमीच्या दिवशी सहज मग दुकानातून मी 6 वाजेपर्यंत माणसं बसलेली होती आणि दुकानातच बसलेली होती. मी लघवीच्या निमित्तानं बाहेर आलो. आमचं दुकान कृषी केंद्र आमच्या गावापासून 20-25 किलोमीटर बाळापूर, आखाडा बाळापूर म्हणून आहे, तिथं आहे. तिथून मग संध्याकाळचं 6 वाजता त्यांना खूप विनवलं, देतो थांबा, असं कोणी थांबायला तयार नाही, कारण त्यांची गलती नाही, पैसा त्यांचा आहे. ज्यावेळेस पंचमीसारखा सण आणि संध्याकाळी घरी येतो म्हणले त्यावेळेस मला खूप मनाला फील झालं. आणि संध्याकाळी 6 वाजता मी दुकानातून आता येतो म्हणून बाहेर गेलो आणि तिथून नांदेड, बाळापूरपासून नांदेड एक ट्रॅव्हल्स आहे, त्या ट्रॅव्हल्समध्ये बसलो आणि नांदेडच्या रेल्वे स्टेशनला येऊन थांबलो. रेल्वे स्टेशनला आल्या एक रेल्वे तयार होती, मुंबई एक्सप्रेस जाणारी तयार होती. मी लगेच त्या गाडीत बसलो, तिकीट वगैरे काही काढलं नाही, अंगावरचे कपडे तेवढेच घेऊन बसलो होतो. तिथून परभणीपर्यंत आलो. मोबाईल स्विच ऑफ केला. मोबाईल स्विच ऑफ करायच्या अगोदर फक्त घरी फोन लावला. मी काही कारणास्तव कुठं चाललो सांगता येत नाही, पण वाट बघू नको, फोन करू नको, फोन बंद करून टाकला. त्याच्यानंतर परभणीपर्यंत आलो. आता युवराज सरांचे आणि आमचे संबंध म्हणजे ते आमच्या इथं 2013मध्ये डाळिंबाच्या बागेच्या माध्यमातून आमची ओळख झाली. सर आमच्या गावी यायचे, आम्हाला मार्गदर्शन करायचे डाळिंबाचे. बस सरांचा आणि आमचा तेवढाच परिचय, याच्या पलीकडे सरांचा आमचा काहीच परिचय नाही. एवढ्या दुनियामध्ये मला कोणीच त्या दिवशी दिसलं नाही, फक्त सरांचा नंबर आठवला. सरांना लगेच फोन लावला. सर म्हणलं मला तुम्हाला भेटायचं आहे. काही करायची म्हणजे जीव संपवायच्या अगोदर येरी सहज काय वाटलं काय परमेश्वराला माहीत, सरांना सहज फोन केला. सर म्हणलं मला तुम्हाला भेटायचं आहे. आता सरांनाही प्रश्न पडला असेल, बाबा कधीच न फोन करणारा 2014, 15, 13ला हा माणूस संपर्कात आला आणि संध्याकाळच्या 6च्या टायमाला आपल्याला 8-9च्याच टायमाला फोन कसं काय केला असं. सरांना फोन केला त्यावेळेस सर म्हणले ठीक आहे म्हणले, तू काय कर मनमाडला ये म्हणले, आणि मनमाडला आले की मला फोन कर. मी त्या ट्रेनमध्ये बसलो. मनमाडला सकाळी 4 वाजता आलो मी. आता 4 वाजता सरांना काही फोन नाही केला, पण 6 वाजेपर्यंत थांबलो. सर म्हणलं मी 6 वाजता आलो मनमाडला. मग सरांनी सांगितलं मालेगाव या, मालेगावून नामपूर या. नामपूरला आलं की सरांनी घरून गाडी पाठवली. 8 वाजता सरांच्या घरी आलो मी. आता सरांना कदाचित मनात प्रश्न पडला असेल, बाबा हे आलं कसं आलं असेल इथं. पण त्यावेळेस त्यांनी माझा पाहुण्यासारखा मान सन्मान केला, चहा वगैरे सर्व जेवण केलं. आणि नंतर आम्ही सरांसोबत ते मंदिर, देवीचं मंदिर आहे, सरांसोबत दर्शनाला मंदिरापाशी गेलो. आणि त्यावेळेस सरांना सांगितलं सर असा असा प्रसंग आलेला आहे माझ्यावर,
मला काय करावंचे कळण झालं. मला कुठंतरी म्हणजे तुमच्या ओळखीनं एखादी बाग असेल, ती बाग मला कशी तुमच्या इकडे काय म्हणतं त्या हिशोबानं मला द्यावा. मला काय आता गावाकडे जायचं नाही. मी सगळं वैतागून आलेलो. फक्त मी जीवाचं काही करायच्या पूर्वी तुम्हाला फोन आला, हे मलाही कळालं नाही मी कशामुळं फोन लावला तुम्हाला ते. सरांनी सांगितलं तू खरंच योग्य जागी आलास आणि काही होणार नाही, तू खूप काही चांगलं होईल. आता सरांनी एवढं म्हणलं तरी माझ्या मनाला काय म्हणजे मला काय माहीत आता सर कशामुळं म्हणायलेत काय म्हणायलेत. सरांनी 2 दिवस ठेवून घेतलं मला शिक्षणासाठी. त्या गावाचं नाव नाही सांगता येणार मला. निंबाळ्याला संध्याकाळी घेऊन आले सर. तिथं खूप गर्दी. खरं महादेवाचं मला वाटते मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम होता. 3 महंत होते तुमच्यासोबत. संध्याकाळच्या टायमाला आम्ही तिथं आलो. तुमचं तिथं नाही दर्शन झालं. दर्शन घेतलं पण बोलाय काही चान्स मिळाला नाही. सरांनी तुम्हाला माझ्याबद्दल काय थोडक्यात सांगितलं. तिथून नंतर ते प्राण प्रतिष्ठा आपलं सॉरी निंबाळ्याला कुठेतरी कार्यक्रम होता. संध्याकाळी 11 वाजता भेटलो तुम्हाला. 11 वाजता भेटलो. परत तिथं काय बोलणं झालं नाही. मनाला समाधान नाही भेटलं. परत सरसोबत आलो, घरी आलो. नंतर 2 दिवसाली त्या कार्यक्रमात सरांनी मला सोबत नेलं. बाबाजीचं भेट करून दिलं. बाबाजींना माझी व्यथा सरांनी सांगितली. आता माझ्या मनात बाबाजीबद्दल तर काही माहिती नव्हती. चला सर म्हणतायत तर आपण जाऊन बोलू, काय फरक पडते असं मला वाटलं. ज्यावेळेस बाबाजीला सांगितलं, बाबाजी म्हणले तू काही घाबरू नको. बाबाजीला सांगितलं बाबा मी सगळं आता संपलो आहे, माझ्यासोबत आता सगळे शून्य येतं. तर बाबाजी म्हणले तू काही घाबरू नको, सगळं काही चांगलं होईल. तुझ्यासोबत शून्य येत ना, मी तुझ्यासोबत 1 रुपया म्हणून उभा राहतो. त्याच्यापुढे किती शून्य लावायचे तू ठरव म्हणले. तेव्हा कसं तरी थोडं मनाला बरं वाटलं. आणि तिथून बाबाजींना दुसऱ्या दिवशी मला त्यांच्या गाडीसोबत गाडीत घेऊन नाशिकला घेऊन गेले. नाशिकला त्या घराचा कार्यक्रम होता. मला साक्षात त्या दिवशी असा आत्मविश्वास वाटला की आपल्याला परमेश्वर भेटला आहे. काहीतरी आपलं पूर्वीचं पुण्य आहे म्हणून आपल्याला परमेश्वर भेटला आहे. म्हणून त्या दिवसपासून बाबाजींना आम्ही तारीख घेतली बाबाजीपासून. बाबाजी 17 तारखेला माझ्या घरी आले. घरी आले, गावात आले. गावातल्या लोकांनी पाहिलं हा माणूस एवढा परेशान असून एवढी मोठी गाडी घेऊन बाबाजी तिथून नाशिकवरून कसं काय आले. लोकांचं म्हणणं बाबा फार विचित्र. बाबाजी म्हणले आमच्या गावातले काही कार्यकर्ते मंडळी म्हणले याच्यापाशी सगळं काही आहे, यांनी पैसे देऊन बाबाजीला बोलवलं. तर माझ्या खिशात अक्षरशः काही नाही, तर बाबाजीला पैसे द्यायला कुठून नाही हे मोठा प्रश्न पडला. तरी काही म्हणतात बाबाजी एवढे मोठे, एवढी गाडी, हे खासदारकीला उभे राहतील, आमदारकीला उभे राहतील, तिकडे आमदाराचे कोणी असतील, खासदाराचे बाबाजी असतील, असे लोकांचे आम्ही प्रतिक्रिया. म्हणजे आमचं घर चौकात आहे, शटरच्या आतमधून बसलं की बाहेरून कोण बोलायला ते सगळं कळते आम्हाला. तुम्ही बघितलं ना बाबा. पण खरंच असो, बाबाजी खरंच इथल्या परिसरात इथला परिसर खूप नशीबवान आहे. बाबाजी तुम्हाला अक्षरशः भगवान रूपाच्या अवताराने तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी इथं ते अवतार घेऊन आपल्या नगरीमध्ये आलेले आहेत. आता ज्यांना ज्यांना बाबाजीचं खरं महत्त्व कळालं ते खरं धन्य आहेत. ज्यांना नाही कळालं त्यांचा प्रारब्धाचा भाग आहे. आणि ते सांगा ना, आपण रात्री किती वाजता फोनचं विमान मोडमधून काढलं. म्हणजे आमच्या बोटाने मात्र फोन स्विचअपमधून काढला. त्या टायमाला त्यांना जे पैसे मागत होते तुमच्या तोंडून सांगा. हां, दुसरा एक विषय. आता ते जे आता माझ्याकडे देणं आहे, माझ्याकडे जवळपास भरपूर काही देणं आहे. लोक फोन करतात म्हणून मी फोन स्विचअप करून आलो. मग बाबाजी म्हणले, मी बाबाजींना म्हणलं बाबाजी माझा फोन बंद आहे. बाबाजींनी सांगितलं फोन चालू कर म्हणले. तिथले कोण कोण लोक आहेत ते सगळ्यांना मी पाहतो म्हणले इथून काय करायचं ते. बाबाच्या हाताने माझा फोन ओपन केला. तेव्हापासून आता लोक बोलतात, पण ते जे प्रेशर होतं मला खूप कमी झालं बाबा. जे लोक त्रास द्यायचे. आणि बाबाजी माझी प्रामाणिक इच्छा आहे, मला भगवंताने आयुष्य द्यावं आणि तुम्ही मला कृपा करून आशीर्वाद द्यावा की माझ्या परिवारासाठी मला काही जरी नाही झालं तरी चालते, फक्त जे लोकांचं ऋण आहे ते माझ्या हातून फिटावं एवढी माझी परमेश्वराला इच्छा आहे. असं अशी अपेक्षा असली तर करता करविता तो आहे, आपल्यावरती 1 रुपया ऋण दुसऱ्याचं राहू देणार नाही. बस एवढं मला बाबाजी आशीर्वाद द्या, माझ्या कष्टाला फळ. अनुष्ठानातूनच मग कळण. फक्त तुम्हाला दिलेला मंत्र, आता सरपंच दादांनी सांगितलं ना, असंख्य कामं मात्र मंत्रामुळे होतात. फक्त त्या मंत्राचा जप करायचा. मंत्राचा जप करून तुम्ही समोर आले किंवा ती आले तर ते बोलणार नाही आज ते उद्या दे,
पण 2 घास सुखात खाय आणि सुखात राह असे म्हणतील ते. जे रिझल्टच अशा पद्धतीने. बाबाजीची खरंच काय ताकद आहे. बाबाजीचं आम्हाला अनुभव आला. इथं मनमाडमधून हिंगोलीच्या लोकांचं मन परिवर्तन करण्याची खरंच बाबाजीची ताकद आहे. माझ्याकडे ज्याचे पैसे ते बलाढ्य लोक आहेत, त्या अक्षरशः त्यांचा पैसा कोणी बुडू शकत नाहीत, पण आज तेच लोक मला म्हणतात आज नाही उद्या दे, तो जर काय जीवाचं करू नको, असं सांभाळून तेच समजून सांगायचे बाबाजी मला. धन्यवाद बाबाजी. मी तुमचे खरंच मनापासून आभार व्यक्त करतो. तुमच्या चरणी माझं नम्र नमन राहू द्या. धन्यवाद. आणि दुसरी गोष्ट, सरांसाठी आता युवराज सरांसाठी म्हणावं तितकं मला आभार व्यक्त करायला सुद्धा हे नाही. एवढं हिंगोलीचा माणूस आपल्या घरी 7 दिवस पाहुण्यासारखा राहणारा, एवढी सेवा करणं, अक्षरशः बाबा मी मामाच्या घरीसुद्धा 2 दिवसाच्या किंवा 1 दिवसाच्या वर राहिलो नाही. आणि सरांच्या घरी मी जवळपास 5-6 दिवस राहिलो सर. त्यांनी मला खूप सन्मान दिला. त्यांच्या परिवारासाठी मी पुन्हा परमेश्वरासाठी प्रार्थना करतो. त्यांना खूप यश, आरोग्य, सर्व काही परमेश्वराने त्यांच्या इच्छा पूर्ण करावं, एवढीच माझी परमेश्वराला इच्छा आहे. अरे अजून कोणाला सांगायचं सांगा. अरे इकडे आपली छोटी दुधीबाई सांगणार आहे आपली. अरे ओम बाबाजी, हरि ऐका बरं का आता सगळं. तेव्हा माणसाला आजार येतो ना, तेव्हा एक बी नातं गोतं जवळ उभं राहत नाही. तुम्हाला पायाला सगळे येतील, सगळे जातील, पण त्या टायमाला डॉक्टरने बिल काढलं की तो म्हणतो मी इथं नाही, तो म्हणतो मी तिथं आहे, तो तिथंच आहे. माझ्यावर तेव्हा पाळी आली, माझ्यावर स्वतःवर बरं का. बाबाजींना बी सगळं माहिती आहे कसं झालं काय झालं. सगळ्यांना हे माझे सगळे गुरुभाऊ आहेत, यांना सुद्धा माहिती आहे. ते माझे मेवण भाऊ आहेत पक्काजी. मला अटक आला, डॉक्टर म्हणला मला थोडा ॲसिडिटीचा प्रकार झाला. त्यापैकी मग मला नंतर असा घाम यायला लागला. घाम आल्यानंतर माझा मुलगा बी आहे इथं, याला बी स्वतःला सली लावली होती. पण पाऊस असा भरपूर होता, पांदीत गाडी जात नव्हती. गाडीत गेले तिथे माझे मिळून भाऊन त्यांना माहीत पडलं. दादाबू आणि पकाजी आले, मला गाडीत टाकलं आणि असं झालं. मी दवाखाना करून निघून गेलो परत. मग बाबाजींकडे मला घेऊन गेले. मग तिथं युवराज काका होते, वैभव दादा होते, सगळे होते. आम्हाला घाटातून पाईपलाईन चालू करायची होती बाबाजी, आपल्याला इकडून घाटाकडे जायचं होतं आपल्याला. तर मग बाबाजीकडे मला घेऊन गेल्यानंतर मग युवराज दादा, वैभव दादा आणि ते खाली, तुम्ही म्हणे दादा जा म्हणे खाली खोलीत झोपा म्हणे, तुम्ही 2-4 दिवस तुम्ही इथंच थांबा म्हणे. जर थांबलो, मला एका टायमाला 9 गोळ्या होत्या, 9 गोळ्या. मग बाबाजींना मी सकाळी ईद आरतीच्या टायमाला बाबाजींना भेटलो. बाबाजींनी मला सांगा दादा तुम्हाला काहीच झालं नाही, कशाचा अटॅक आणि कशाचा काय. तर बाबाजी सांगल्यानंतर मग वैभव दादाला मी सांगतो, वैभव दादा माझे हात असे लाल होतात. म्हणजे काका तुम्ही काही घाबरू नका, काही नका. मग युवराज दादा काय सांगितलं मला नंतर पाईपलाईन चालू झाली. युवराज दादा म्हणे नाना तुम्ही इथं असंच थांबा म्हणे. मग ते थांबलो. मग मी दादाभाऊ आणि पक्का नाना मी एवढा आजारी माणूस 8 दिवस बाबाजींनी माझ्या डोक्यावर असा हात फिरला, काही होणार नाही म्हणे, थांबा म्हणे इथं 8 दिवस. इथून शिवटेकडीपासून ते आम्ही घाटापर्यंत पाणी पाईपलाईन कोरत घेऊन गेलो. त्या दिवसापासून मी 9 गोळ्या आजपर्यंत बंद केलेल्या आहेत, एक बी गोळी खात नाही. तेव्हा माणसावर पाळी येते. नातं गोतं कसं असतं, भाऊमंडकी कशी असती, प्रत्येकाची असती. कोणी जवळ उभं राहत नाही. परमेश्वर हे माझे गुरुनी फक्त एकच गुरु वाक्य सदा सत्य. बाबाजी कायम सांगतात. बाबाजी मला थोडं बी काही वाटलं मी डायरेक्ट शिवटेकडीला निघून जातो. सगळ्यांना माहिती आहे मी शिवटेकडीवर जाताना परत येत नाही. 1 दिवस मुक्काम करतो, 2 विद्या करतो, दुसऱ्या दिवशी बाबाजी परवानगी देतात जा दादा, तेव्हा मी घरी येतो. नाही बाबाजींनी सांगितलं नाही ते थांबा तरी थांबावं लागतं. माणसावर तेव्हा पाळी येते ना, तेव्हा परमेश्वर दिसतो बरं का. मग तो लोक म्हणतात, माणसं म्हणतात काय नाही बाबाजी काय आले, बाबाजी आहेत. पण बाबाजी जवळ एवढी शक्ती आहे, सगळे परमेश्वर आहेत. या परमेश्वराच्या समोर मी सांगतो माझ्यावर इथली पाळी आली होती. मला तेव्हा नातं गोतं पाहायला येत होतं ना. माझं जर नातं गोतं आलं की ते सांग नाही याला कधी अजून एक झटका येईल,
फलन होईल. मी बाईला सांगत होतो या बाया आहे ना मागच्या रूममध्ये घेऊन जायच्या चावळायला. त्यांचं ते प्रेशर माझ्यावर यायचं बाबाजी. ते कसे सांगायचे अजून झटका येईल अजून झटका येईल. अहो मी क्लिअर माझे गुरु चालू आणि दवाखान्यात गेल्यानंतर ती नर्स मी मध्ये चावळता माझा गुरुमंत्र चालू होता मध्ये. क्लिअर मी एकदम क्लिअर. त्याला राहुल दादाला सांगत होते ते नाही तुझ्या पप्पाला की नाही अजून एक 40,000चं इंजेक्शन मारायला लागेल. 40,000चं इंजेक्शन मारून डॉक्टर लोक माणसं मारून टाकतात काही होत नाही. बाबाजींनी फक्त माझ्यावर डोक्यावर असा हात फिरून त्या दिवसापासून अजिबात तब्येत बिघडली नाही माझी काहीच नाही. सगळं काम करतो आणि अनुष्ठानमध्ये कुठे बी कार्यक्रम राहतो भरपूर नसतो मी. बाबाजी त्यांना सुद्धा माहिती आहे एक बी कार्यक्रम सोडत नाही. नाही गेलो तरी बाबाजीन त्यांना समजून जातं कोण कोण आलं. बाबाजीन त्या तिथलं बारीक लक्ष राहतो कोण आलेलं आहे कोण नाही आलेलं आहे. बाबाजी लगेच आम्हाला शिव टेकलेला बोलतात दादा तुम्हाला आज कसं काय सोड झाली लगेच लक्षात येऊन लागतं. त्यामुळे बाबाजींचं कडे जावंच लागतं. आणि दुसरं असं युवराज दादांची तेव्हा तब्येत बिघडली होती ना तो दिवस युवराज दादांच्या स्वप्नात म्हणजे आपले पिंटू दादा. हरिओम बाबाजी. अरे मला काय मराठी येत हा, नाही. आता- आयरान मला तो कस मी आत्ताचा अनुभव आहे बरं का आत्ताचा अनुभव आहे हा अनुष्ठान बसायच्या दिवशी. शुक्रवारी मी गुरुवारी 4 वाजेपर्यंत पत्ता खेळत होतो. तीरच खेळत होतो. सहज म्हणे खेळत बुवा ते दिवाळीला काय ते बोनस कमावत बुवा सुट्ट्या लागेल सासू बस कमा पशा इथे पत्ता कमावत बुवा. मी गुरान दिवस 4 वाजेपर्यंत पत्ता खेळत गुरान दिवस मला काय व्यवस्थित झोप लागली. शुक्रवार दिवस तर 4 वाजेपर्यंत पत्ता म्हणजे 2 वाजेपर्यंत पत्ता खेळत 2 वाजेपर्यंत रात्री रात्री शुक्रवारी संध्याकाळी 2 वाजेपर्यंत पत्ता खेळलाय. इथं 500 रुपये जिंकलो होतो मी म्हणजे मोकळं सांगायला 500 रुपये जिंकलो होतो. झोपलो मी माहीत जवळ झोपलो मी मला झोपूच द्यायचे नाही बाबाजी तुम्ही डायरेक्ट झोपू द्यायचे नाही. झोपलो का काटे टोचायचे आणि डायरेक्ट दाढीवाला भाऊ दिसायचे दाढीवाला भाऊ दिसायचे आणि काटे टोचायचे. म्हणतं काय झालं भाऊ बाबा काय चुकी झाली मला तर ते बाबाजी दिसत आहेत. म्हणतं मी काय केलो दिवारात गेलो आपली ते बसमध्ये धक्क्या उक्या लावली इथं लावली झोपू बा आता झोपू द्यायचं नाही गादीवर. मी काय केलं मग बसनं घेतलं पाणीमध्ये टाकलं गादी पुरी वल्ली केली बरं ते झोपू द्यायचे नाही. पण बा झोपू द्यायचं नाही म्हणतं काय झालं काय चुकी झाली. अजून मंदिरात गेलो नागेशनी केली तरी परत पडायचं नाही. माझी मम्मीला बोलावलं म्हणतं मला तर अशा शिवीर आहे ना काय करा ना. म्हणते एक काम करू का मला BP लो होई जायचे दवाखान्यात जाऊ का म्हणतं सरकार दवाखान्यात. मग म्हणे सरकार दवाखान्यात जाशी तू 500 जिकेलचे म्हणे ती 4 म्हणजे 500 रुपये जिकेलचे म्हणे तू 40,000 रुपये टाकणार पण ती म्हणते आता हे सांगते माल्यावर जाय म्हणे तर काय करा ना एक काम कर म्हणतं तेल घे खोबराने तेल तू डोका लाव म्हणते माले म्हणते डोक्याला तेल लाव मतानं पाय पडा मग बिना पण झोप नाही ते झोप लागे नाही म्हणतं काय करा ना मा म्हणतं सातून तू कोणती झोप त्या घरात चालत जा म्हणतं त्या घरात गो कातरान चप्पल ती तरी झोप लागली नाही. 4:30 वाजे घ्या तरी झोपच लागली नाही. म्हणतं आता काय करा मा झोपच लागली नाही इथे आते चालू घे म्हणतं आता अंग घेऊ का म्हणतं ऐ येणार आपण काय करा म्हणे तू अनुष्ठान जासा तो इथे आते करता मी ते इथे आते नको करू झोप म्हणे डोकावर मारण झोपी घेतं शुक्रवार दिवस म्हणजे शनिवार दिवस शनिवार झोपू तिथं शर्याबनी शनिवार इथे म्हणू बाबाजी सांग बाबाजी मनात हसायला लागा म्हणतं बाबाजी काही गेवी होता ते आपला दाव होता बाबाजीनं दाव होता म्हणतं काठी तोचा ना काठी तोचातच म्हणतं मला आधी म्हणतं. शनिवार दिवस संध्याकाळी सकाळी म्हणू काही इथे 11 वाजता भेटून बाबाजीले या तुम्ही बी आलो होतात ना या समजा काही भेट नाही यासाठी सांग पाटणे हात फिराय डोका वाट फिराय 11 वाजता जेवण काही झोपी घेतो 9 दिवस झोपा करा 9 दिवस आ सोनू हरिओम बाबाजी. दादांचा अनुभव हा कार्यक्रम झाला बाबाजींनी फुलांचा वर्षाव केला अतिशय सुंदर गोड. कालांतराने जसे आता रोशन दादा शिव टेकडीवर आहेत तसे एक अमित दादा नावाचे तिथे भाऊ होते. त्यांनी आम्हाला सांगितलं भाऊ तुम्हाला 3 मुली आहेत तुम्ही बाबाजींकडे मुलगा का बरं मागत नाहीत. म्हटलं आपल्याकडे काहीच इस्टेट नाही. अहो जरी इस्टेट नाही पण तुमची भक्ती आहे म्हणे बोलून तर बघा. बाबाजींना चिठ्ठी टाकली आमच्या भक्तीला वारसदार पाहिजे. बाबाजींचं उत्तर आलं तुम्हाला वारसदार मिळणार
पण खूप कठीण. ज्यांना संततीची प्राप्ती नाही ना किंवा ज्यांना वारस नाही ना त्यांचा खूप मोठा अनुभव सांगतो मी तुम्हाला. हे पुणेकर दाजी बसले. दाजी 2 मिनिटं उभे राहा. यांना पुणेकर दाजी म्हणतात. पुणेकर हे पुण्याला होते. हे धुळ्याकडचे आहेत. सासरवाडी मालेगाव जवळ कवळाण्याला आहे आणि व्यवसाय त्यांचा पुण्याला होता. योगायोगाने बाबाजींची भेट झाली. गेल्या 15 वर्षापासून त्यांना संतती नाही. किती वर्षापासून? 15 वर्षापासून. बाबाजींचा एक कार्यक्रम हिमालयात बाबाजी साधनेला जात असतात. हिमालयातून येताना त्यांच्या सासरवाडीतील मळ्यामध्ये त्या बाबाजींचा स्वागताचा कार्यक्रम झाला आणि तिथे एक गायन केलं. बघा ना, 15 ते 20 मिनिटं तुमचे घेणार आहे पण नक्की तुमच्या डोळ्याला पाणी येणार आहे. त्यांच्यासाठी तिथे गाणं गायलं. हे सोमेश्वर माऊली आग तू कृपेची सावली पण इच्छा मनाची राहिली. काय धन नको दौलत नको, जगातला सगळ्यात मोठा जर आनंद काय असेल ना, जगातली सगळ्यात मोठी जर इस्टेट काय असेल ना, आपल्याला संतती प्राप्त होणं. सोमेश्वर माऊली तू कृपेची सावली इच्छा मनाची राहिली. आणि बाबाजींच्या साक्षीने सांगतो, त्यांना शब्द दिला होता. म्हटलं दाजी तुमच्या दारामध्ये बाबाजींना आम्ही प्रार्थना करतोय, पुढचा जो कार्यक्रम होणार ना तो बघा कसा होणार. इच्छा मनाची राहिली आणि माझ्या वंशाला दिवस नाही. त्या ताईच्या डोळ्याला 2-2 धारा सुरू होत्या जेव्हा गाणं सुरू होतं. हे माझ्या वंशाला दिवस नाही, काळजात आग लागली. माझ्या वंशाला दिवस नाही, काळजात आग लागली. काही दिवस कालांतराने लोटत गेले, त्यांच्यावर अनेक आळ येत गेले. पण बघा ना, संकटांना जो तोंड देत राहतो ना, हिंगोलीचे दादा, खरंच मी बाबाजींना माझ्या गुरुदेवाला वंदन करतो. दादा तुमच्यासारखे अनेकांचा उद्धार केला माझ्या माऊलीने. आपल्याजवळ काहीच नव्हतं महाराज, खायला मौताच. जेव्हापासून शिवटेकडीची नातं जोडलं ना, खरं सांगतो, नाशिक जिल्ह्यामध्ये 13 डेपोंमध्ये एसटी महामंडळामध्ये मी नोकरीला आहे. मी जेव्हा नोकरीला लागलो, नाशिक जिल्ह्यामध्ये 13 डेपोमध्ये फक्त 1 जागा भरायची होती. किती? फक्त 1 जागा भरायची होती. बाबाजी साधनेमध्ये होते. बाबाजींना चिठ्ठी टाकली. बाबाजींना सांगितलं आम्हाला नोकरी पाहिजे. 11 वर्ष नोकरीसाठी भटकलो. किती? 2001 पासून तर 2011 पर्यंत 11 वर्ष नोकरीसाठी भटकलो. कुठेच काही थारावारा मिळत नव्हता. ज्या दिवशी लेखी पेपर होता त्या दिवशी प्रदोष होता. बाबाजींनी चिठ्ठी आली, भाऊ तुम्ही यशस्वी होणार, पेपरामध्ये पास झालो. शेवटची जेव्हा इंटरव्ह्यू होती, ती इंटरव्ह्यू द्यायला गेलो. 2000 मुलांमधून 4 जण उरले. 1 जागा भरायची, उरलेले 4 जागा भरायची 1. बाबाजींनी आमच्या सोबत प्रसाद दिला होता. तो प्रसाद मुखामध्ये ठेवून साहेबांच्या समोर मुलाखतीला जायचं. ऐका ना, 4 मुलं होते. तिथे गोसावी नावाचा मुलगा होता आणि गोसावी साहेब होते. सगळ्यांमध्ये चर्चा झाली की ह्या मुलाचं काम होणार. त्या साहेबाचा ड्रायव्हर माझ्याजवळ आला आणि ड्रायव्हरने मला सांगितलं, म्हणे तुमचं काम करायचं असेल तर तुम्ही माझ्याशी बोलणं करून घ्या.
मी साहेबांचा ड्रायव्हर आहे म्हणे. त्यांना म्हटलं दादा तुमच्या साहेबांना काही गरज नाही मला तुमच्या साहेबाची, ही नोकरी मलाच लागणार कारण मी खूप मोठ्या साहेबांकडून आलेलो आहे म्हणे. जिल्ह्यातल्या 13 डेपोंमधल्या एक जागेसाठी आमची निवड झाली, आम्ही नोकरीला लागलो. या पुणेकर दाजींना अनेक संकट आली. अनेक संकटाच्या नंतर 14 वर्षानंतर आता मागच्या महिन्यामध्ये त्यांच्या ताईचं डोहाळं जेवणाचा जबरदस्त कार्यक्रम केला, आम्हीच केला. बाबाजींची अशी कृपा आहे, डॉक्टरने त्यांना सांगितलं की तुम्हाला बाळ कधी होणार नाही. जिथे डॉक्टर संपून जाता ना, जिथे विज्ञान संपतं ना, तिथे आमची गुरुमाऊली सुरू होते. आणि 3 मुलींच्या नंतर आमच्या इस्टेटीला वारसदार मिळावा म्हणून ऐका ना, 3 मुलींच्या नंतर आमच्या इस्टेटीला वारसदार मिळावा म्हणून बाबाजींनी आम्हाला खूप मोठा विधी दिला. पहाटे 3 वाजेपासून उठावं लागायचं. बाबाजी त्या ग्रंथाचं नाव अजून पण आम्हाला आठवण आहे, श्री हरिवंश पुराण. हरिवंश पुराणामध्ये असं लिहिलेलं आहे की ज्याच्या कर्माला दोष लागलेला असतो त्याला मुलीच होत राहतात, त्याला कन्या फक्त कन्या होत राहतात. आणि त्या हरिवंश पुराणाचं पारायण लावल्यानंतर तो दोष मिटतो. आम्हाला 3 मुलींच्या नंतर सुंदर असं बाळ झालं. आज आलेलं नाही, गावाला गेले. पण बघा ना, गुरुने केले असे नाव माझे झाले गावोगाव, पण कुणाला का पचावं पाठी मागून केला डाव. आमच्या बाळावर घाला घातला. बाळ 7 महिन्याचा असताना कुणीतरी आमच्या बाळावर घाला घातला. आमचं बाळ आजारी पडलं, डॉक्टरकडे नेलं. रात्री 2 वाजता सोनोग्राफी झाली. सोनोग्राफी मध्ये सांगितलं बाळाच्या आतड्याला पीळ पडला आहे. मालेगावच्या डॉक्टरांनी सांगितलं की आत्ताच्या आत्ता नाशिकच्या दवाखान्यात घेऊन जा, नाशिक पर्यंत पोहोचलं तर तुमचं भाग्य आहे. डॉक्टरांनी गॅरंटी दिली नाही. दवाखान्यामध्ये उभं राहून शिवटेकडीकडे हात जोडले. म्हटले हे सोमेश्वरा, तुझ्या चरणी आलाय तुझा दास हिरा. माझ्या बाळाला काही नको होऊ दे बाबा. नाशिकला गेलो. 7 महिन्याच्या बाळाचं पोट कापलं. आतडीचे 4 तुकडे या बापाच्या डोळ्यासमोर आम्हाला डॉक्टरांनी दाखवले. आतडी कट केली, आतडीला आतडी जोडली. 7 महिन्याच्या बाळाच्या आतडीचे 4 तुकडे आमच्या डोळ्यासमोर डॉक्टरांनी दाखवले. म्हणे दादा तुमचा देव आहे, तुमच्या बाळाला वाचवलं म्हणे. कर्माचा फेरा बघा ना कसा चुकतो महाराज. मी जरी असलो कुठे तर माझ्या कर्मामध्ये बदल झाला ना, ते परिपूर्ण करावं लागतं. पुन्हा 14व्या दिवशी बाळ पूर्ण शरीर सुजून गेलं बाळाचं दवाखान्यात. ऐका ताई, ऑपरेशन झाल्याच्या 14व्या दिवसानंतर बाळाचं पूर्ण शरीर सुजून गेलं. बाळाला सलाईन लावायला जागा नाही. सलाईन लावण्यासाठी नस सापडत नव्हती. नस 3 ते 4 घंटे डॉक्टर थकले, नस कुठं दिसत नव्हती. रडत रडत बाळाकडे बघत होतो. बाबाजींचं नाव घेतलं. आमच्या नातेवाईकाने बाबाजींना चिठ्ठी टाकली. म्हणे बाबाजी, हिरामन भाऊचं बाळ मरणाच्या दारात आहे, मरणाशी खेळत आहे. बाबाजींचं उत्तर आलं, चिंता करू नका. बाबाजींनी विभूतीची पुडी पाठवली भुयारामधून. बाळाच्या शरीराशी सगळे डॉक्टर खेळत होते. नस कुठे सापडत नव्हती. बाबाजींचं नाव घेतलं. अचानक मध्ये नस बाळाच्या मानेला दिसली. मानेला त्या बाळाची मान अशी बांधली. 7 महिन्याच्या बाळाची मान अशी बांधली आणि 2 दिवस अशी सलाईन त्या मानेला लावलेली होती. विचार करा. 14व्या दिवशी पुन्हा ते ऑपरेशन खोललं आणि पुन्हा ऑपरेशन केलं. ऑपरेशन झाल्यानंतर दुसऱ्या ऑपरेशनला डॉक्टर म्हटले दादा आता ऑपरेशन झाले, पण आता परत असं घडू नये. असा शब्द निघतात. गळ्यातल्या माळा तोडून रस्त्यावर फेकून दिल्या. घरच्या सगळ्या लोकांना परत पाठवलं. म्हटलं आता येताना आमच्या बाळाचं प्रेत आम्ही सोबत घेऊन येऊ.
सगळे घरचे लोक आम्हाला सोडून निघून गेले. त्या बाळाजवळ बाळाची आई आणि आम्ही होतो. बाबाजींचं ध्यान केलं, गळ्यातल्या माळा तोडून फेकल्या. बाबाजींना म्हटलं इतक्या वर्षाची साधना आमची वाया जाईल. आम्हाला नाही, पण तुमच्या नावाला कलंक लागणार इतका बाबाजी बाबाजी करणाऱ्या माणसासोबत असं घडलं. पंचवटी मधल्या महादेवाच्या मंदिरात गेलो. मंदिरातल्या पुजाऱ्याने आमच्याकडे पाहिलं, आम्हाला विचारलं दादा काही अडचण आहे का. त्यांना म्हटलं अहो मला राग लवकर येतो, मला विचारू नका. म्हटलं मी खूप परेशान आहे. तेव्हा ते पुजारी म्हटले दादा एकदा सांगून तर बघा. बघा ना देव कोणत्या रूपाने येतो. माझा सोमेश्वर बाबा त्या पुजाऱ्याच्या रूपात आला. मला म्हटले दादा तुमचं बाळ आजारी आहे, तुमचं बाळ नक्की चांगलं होणार. तपोवनामधून माधवगिरी बाबांनी आम्हाला नारळ दिलं आणि ते नारळ फोडून डॉक्टरांना न माहिती बाळाला पाणी पाजलं. बाळाच्या शरीरातल्या सगळ्या नसा मोकळ्या झाल्या. माझं बाळ मरणातून बाहेर आलं. सांगावे तितके अनुभव कमी आहेत. बाबांनी पावलो पावली संकटातून वाचवलेलं आहे आम्हाला, पावलो पावली. मागच्या हप्त्यामध्ये मोटरसायकल वरून असं उडलो आम्ही. चालू मोटरसायकलवरून असं उडून समोर पडलो, काहीच झालं नाही, सुखरूप वापस आलो. नोकरी जाता जाता बाबाजींनी 2 वेळा आमची नोकरी जाता जाता बाबाजींनी वाचवली. माझा शंकर भोला भाला आहे, शिव टेकडी वाला. ज्याला समजला त्याला समजला, नाही तर काही फायदा नाही. हा जो माहोल बनवला आमच्या बाबांचा प्रचार करण्यासाठी नाही. आमच्या बाबाला अयोध्यामधले फलहारी आश्रमाचे अधिपती, फलहारी आश्रमाचे अधिपती अयोध्यामध्ये जे फक्त फळांवर जगले कैक वर्ष, त्यांना दृष्टांत झाला की कुठेतरी शिवयोगी एक साधू आहे. दृष्टांत झाला आपोआप. आणि ते शोधत शोधत बाबाजींना शिवटेकडीवर आले. अयोध्येला उत्तराधिकारीची गादी प्राप्त आहे आमच्या बाबांना. MP मध्ये आता 4 तारखेपासून मोठा भागवत कथा अनुष्ठान आहे. मध्य प्रदेशला 38 आश्रमांचं बाबांचं काम चालू आहे. बाबांचा महिमा तुमच्या समोर सांगितला किंवा खोटा नाटा माहोल बनवला असं नाही. डोळ्यातून पाणी कोणाचे येते माहितीये का? जो खरं बोलतो ना, खरं त्यालाच रडायला येतं. खोट्याच्या डोळ्याला पाणी येत नाही. आणि बाबांबद्दल सांगणं, ते हिंगोलीच्या दादांना खरंच माझं वंदन आहे. रस्त्यावर जेव्हा आठवतं का, रस्त्यावर गाडी थांबवली होती बाबांनी आमच्यासाठी. आमचा जोडीदार सचिन दादा बाबांच्या गाडीत बसला होता आणि आपली तिथे त्या शेतामध्ये भेट झाली. सहज विचारलं रोशन दादाला हे कोण आहेत, तर म्हणे हिंगोलीहून आलेत. म्हटलं धन्य आहेत. मनातल्या मनात तुम्हाला सांगितलं, म्हटलं दादा तुमची सगळी अडचण दूर होणार. करावं सोमेश्वराचं ध्यान, बया ध्यान. कसं आमचे बाबा इतके मोठे MD आहेत ना, MBBS नाही, नुसता साधा डॉक्टर नाही बरं का, सर्जन बी नाही, सर्जनच्या बापाचा बाप आहे. जगातला कोणता असं दुखणं नाही, जगातला कोणता असा रोग नाही ज्या रोगावर आमच्या बाबांकडे इलाज नाही. जगातली कोणती अशी समस्या नाही, जगातला कोणता अशी अडचण नाही ज्याचं उत्तर आमच्या बाबांकडे नाही. शेतकरी आहेत ना, शेतकरी. करावं सोमेश्वराचं ध्यान, बया ध्यान. काय होतं माहितीये का, म्हणले माझ्या माऊलीचं देणं आणि संसाराचं होतंय सोनं. पण ऐका ना, ज्याने केलाय म्हणे देवाचा कटाळा, त्याच्या संसारात लावलाय घोटाळा. गपचूप मध्ये दळायला बाजरी आहे, बाजरी बी राहत नाही. मग गपचूप मध्ये पाणी टाकून खावं लागतं. ज्याने केलाय धर्माचा कटाळा, त्याच्या संसारात लावलाय घोटाळा. करावं सोमेश्वराचं ध्यान, बया ध्यान.
काळ्या मातीचं होईल सोन बाया सोन ग, काळ्या मातीचं होईल सोन बाया सोन ग. लागावी सोमेश्वराची गोडी बया गोडी. 4.5 उत्पन्न झाला. या सोहळ्यासाठी खरोखरच सर्वांनीच खूप कष्ट घेतले आणि सुंदर असा आगळा वेगळा कार्यक्रम आपल्यात घडून आणला. खरोखर मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी खरं तर कसमादे ग्रुपचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करेन की गेल्या 7 दिवसापासून आपले प्रकाश दादा असतील, दररोज 7 दिवसापासून आरती विधीसाठी त्यांनी आपल्या गावासाठी वेळ दिला. त्यांचाही मी सहृदय आभार व्यक्त करतो. आताच आपल्या गावात एक राजूदादा म्हणून एक व्यक्ती आलेले, त्यांचे बंधू डेप्युटी कमिशनर आहेत, पण काल नळकस गावाच्या अख्ख्या गल्ल्या त्यांनी झाडल्या. खरोखरच देवाच्या चरणी तल्लीन होत असताना आपलं कार्य कसं असावं हे राजूदादांकडून शिकावं. तसेच दादाभाऊ असतील, सर्व सेवेकरी, ते अंकुश दादा असतील, सर्व आपला प्रपंच बाजूला ठेवून मला खरोखर त्यांचं आश्चर्य वाटतं की आपण आता आपल्याला काल्याची सवय 11 वाजले की आपला काला सुरू होतो, 2 वाजता 1 वाजता आपण घरी जातो, पण आता 2 वाजता हा कार्यक्रम आजपर्यंत म्हणजे मार्गदर्शन चालू आहे. आपल्याला ते काल्याची सवय असल्यामुळे थोडंसं आपण डिस्टर्ब झाला असाल, परंतु हे सर्व मार्गदर्शन किंवा हे मनोगत ऐकल्यानंतर आपलं सुद्धा मन भरून आलं आणि येथे एकही असा निर्दयी माणूस नसेल की त्याचे डोळे पाणावले नसतील. असं सुंदर असं आगळा वेगळा कार्यक्रम झाला. आपल्या या गावावर नितांत प्रेम करणारे आदरणीय उदारामजी बाबा, त्यांच्याच सर्वच सेवेकरी गेल्या 7 दिवसापासून येथे आपल्या कार्यासाठी जोडून गेले आणि पडेल ते काम त्यांनी केले. त्यांचाही मी सहृदय आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो. हा खेळ नव्हे एकट्याचा, सर्वांनी अतिशय मिळून मिसळून हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी आर्थिक मदत असेल, अन्नदानाची मदत असेल, सर्व स्वरूपात सर्वांनी मदतीचा हात पुढे केला आणि हा सुंदर असा आखीव आणि रेखीव कार्यक्रम आपल्या पुढे सादर केला. त्या सर्वच दात्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तसेच जे अन्नदाते यांनी ही गावासाठी महाप्रसादाची सेवा दिली, त्या अन्नदात्यांचा योग्य तो सन्मान व्हावा, त्यासाठी बाबाजी त्यांना आशीर्वाद रूपी श्रीफळ देतील. ते श्रीफळ बाबाजी मार्गदर्शन करतील की त्या श्रीफळाचं घरी जाऊन काय करायचंय